हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन व्लॉगमध्ये. तर आज होतं पिनूला पोलिओ द्यायचं होतं, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर त्याला वाटत होतं की इंजेक्शनच देतात की काय, म्हणून तो खूप रडत होता. आणि नंतर पोलिओ पिलं. त्याच्यानंतर त्याला खूप आवडलं एकदम, म्हणजे त्याला औषधी आवडतात प्यायला, बिलकुल घाबरत नाही किंवा त्याला असं काहीच नाही. कितीही कडू असली किंवा गोड असली तरी तो औषध पितो. आणि त्याच्यानंतर मग तिकडनं आल्याच्या नंतर माझ्या पिनूची बघा काय कारनामी होते. स्वतःच व्हिडिओ मोबाईल घेतला आणि स्वतःच काय बोलते बघा. स्टँड असा आहे आणि हे पण त्याच्या मागचं चक्कर दिलं आहे. हे पण हे अशी सायकल पडते आणि मागचं चक्कर दिलं आहे म्हणून असे होते. तर काय करू मी आता? ब्रेकचं बी फुल झालं. आणि हे आता मला माझ्या हातात मोबाईल म्हणून मी असं बसून असं केली. ही सायकल भंगार आहे, काय करू? तिचे पप्पा चेन बी नाही बसून द्यायला, चक्का बी नाही दिला आहे, फिट्टा नाही करून राहिले. आणि इथं आणि वरी माझ्या बॉल गेलेला आहे. हे इथं काळा दिसत आहे ना, ते माझा बॉल गेला आहे. पप्पा बॉल मी नाही काढून द्यायला, वरी नाही पाठवायला लागली. मी बॉल करतो आणि मग मी बॉल खाली फेकतो आणि मग ते ऐकली आमच्या पिल्लूची बडबड. मी ब्लॉगिंग करतो ना, तर त्याला पण वाटते मी ब्लॉगिंग करावं, व्हिडिओ काढावं, म्हणून म्हटलं आता याची क्लिपच ॲड करते. तर आज आम्हाला लोणचं बनवायचं होतं, कारण की सासूबाई जाणार होत्या गावाला. तर मी म्हटलं आई तुम्ही जाण्याच्या अगोदर मला लोणचं टाकून द्या, कारण की त्यांच्या हाताचं लोणचं खूप भारी होते. तर त्यासाठीच मी अगोदर मस्त अशी राई वगैरे भाजून घेतली, त्याच्यानंतर जिरं पण भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मेथीदाणा ॲड करायचा होता. तर मेथीदाणा पण चांगला भाजून घेतला आणि थोडीशी बडीशोप घेतली होती. बडीशोप पण चांगली अशी मस्त भाजून घेतली. धने वगैरे पण पूर्ण भाजून घेतले होते. हे सगळं भाजून घेतलं होतं मी कमी गॅसवर आणि त्याला चांगलं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं. आणि हे एक दिवस अगोदर आंब्याला चांगलं स्वच्छ धुवून त्याला चांगलं सुकवून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि नमक टाकलं होतं. ते 1-2 दिवस मुरू दिलं आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस केली. मिक्सरला पूर्ण बारीक करून घेतलं ते मसाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी 2 दिवसाच्या नंतर त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केला होता. अशा प्रकारे दिसत होतं. आणि ऑइल काही अजून टाकलं नव्हतं. ते अजून 2-3 दिवस चांगलं मिक्स मुरू द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं होतं की तेल गरम करशील आणि थंड झाल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकून घेशील. आणि मिरच्याला पण तसंच केलं. छान म्हणजे जे चांगल्या मिरच्या राहतात ते पूर्ण चांगल्या वॉश करून घेतल्या, सुकून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर त्याला चांगले काप पाडले आणि त्याच्यामध्ये नमक आणि हळद टाकून त्याला चांगलं राहू दिलं, मुरू दिलं 2-3 दिवस. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पण मसाला त्यांनी ॲड केला होता आणि ते एका भरणीमध्ये चांगला भरून दिला होता. तर मिरच्या थोडंसं कमी वाटत होतं त्यांना, म्हणून मग त्यांनी अजून थोडंसं ॲड केल्या. आणि मग मी 2-3 दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये ऑइल टाकलं होतं, गरम करून थंड होऊ दिलं आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. तर असं आता तो खूपच छान लागते लोणचं, कारण पूर्ण प्रकारे मुरलं ते. आणि आईचा बड्डे पण होता, तर त्यांच्या म्हणजे गावाला जायच्या अगोदर आम्ही सेलिब्रेट केला होता त्यांचा बड्डे. तर घरीच बनवला होता केक, कारण त्यांना काही जास्त क्रीम आवडत नाही बाहेरची, त्याच्यामुळे मी म्हटलं घरीच बनवला. आणि आहोंचा पण घरीच बनवला होता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं नसेल बघितलं तर मागचा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त असा केक वगैरे कापून घेतला आणि टेस्टला पण छानच झाला होता, कारण घरी बनवला म्हणजे चांगलाच होणार. आणि मस्त आईला वाळून वगैरे घेतलं होतं, केक वगैरे कापून घेतला आणि मस्त चारून दिला. आणि हे बघा 2-3 दिवसाच्या नंतर लोणचं दाखवते मी तुम्हाला. मुरलं होतं. आणि आज थोडेसे फ्रेंच फ्राय बनवायचे होते, कारण मी त्यांना 2-3 दिवस झाले मागे लागला होता, मग मला बनवून दे किंवा मग आणून दे बाहेर, मी घरीच बनवते. तर मस्त असे मोठे मोठे आलू घेतले, त्याला बारीक काप केली, वॉश केलं आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडीशी सुकू दिली आणि मस्त थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, हळदी, नमक टाकून त्याला चांगलं मिक्स केलं आणि मस्त फ्राय करून दिले आणि त्याला खायला दिले. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.